तुम्ही इथे पाहू शकता या खताच्या वापरामुळे या गुलाबाच्या झाडावरती खूप सारे नवीन फुटवे यायलाही मदत झालेली आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडावरती नवीन फुटवे येण्यासाठी, झाडाच्या चांगल्या वाढीसाठी कोणती खते द्यायची, आता पावसाळ्यामध्ये गुलाबाच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, कीड लागल्यास कोणते कीटकनाशक फवारायचे, या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। गुलाबाच्या झाडासाठी आज आपण आपल्या घरातीलच 2 वस्तूंचा खत म्हणून वापर करणार आहोत। त्या कोणत्याही आपण पाहणार आहोतच, पण आता पावसाळ्यामध्ये आपल्या या गुलाबाच्या झाडाची वाढ ही चांगली होते, झाडावरती नवीन फुटवे यायलाही मदत होते, कारण या पावसाच्या पाण्यामध्ये हे नायट्रोजन हे जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे छाटणी केल्यानंतर झाडावरती नवीन फुटवे यायला याचा चांगला असा फायदा होतो। त्याचबरोबर आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्यांची देखील या पावसाच्या पाण्यामुळे खूप छान अशी वाढ होते, त्यामुळे साहजिकच आपली झाडे देखील ही चांगली वाटतात। त्यामुळे आपण ही झाड लावलेल्या ज्या कुंड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी पावसाचे भरपूर असे या झाडांना पाणी मिळेल, पण त्याचबरोबर पावसाचे जे पाणी आहे ते कुंड्यामध्ये साचून राहणार नाही याची देखील ही काळजी घ्यावी, कारण पाणी कुंड्यामध्ये साचून राहिले तर झाडाच्या मुळ्या ह्या सडण्याची, खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे या कुंड्यांना आपण जे ड्रेनेज होल केलेले असतात ते देखील हे वेळोवेळी हे चेक करावे, जेणेकरून जास्तीचे जे पाणी आहे ते कुंड्यामध्ये हे साचून राहणार नाही आणि ते ड्रेन आउट होऊन जाईल। तुम्ही इथे पाहू शकता या माझ्या गुलाबाच्या झाडावरती कळ्या देखील ह्या यायला सुरुवात झालेली आहे। आपल्या झाडावरती जेव्हा नवीन फुटवे येतात आणि ज्या नवीन फांद्या तयार होतात त्या जर सुदृढ मजबूत असतील तर त्या फांदीवरती कळ्या व फुले येण्याचे प्रमाण देखील हे जास्ती असते। त्यामुळे या फांद्या मजबूत होण्यासाठी या झाडाला कॅल्शियम, प्रोटीन यासारखे घटक मिळणे देखील हे आवश्यक असते। तर त्यासाठी आज आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या या ताकाचा वापर हा करणार आहोत, कारण ताक हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे। मात्र जेव्हा आपण या ताकाचा वापर हा झाडांसाठी खत म्हणून किंवा कीटकनाशक म्हणून करतो तेव्हा त्याचा वापर हा प्रमाणशीर करणे हे देखील तितकेच आवश्यक असते, नाहीतर झाडांना नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते। ताकामध्ये जे कॅल्शियम, प्रोटीन हे असतात त्यामुळे आपल्या झाडांची वाढ चांगली होतेच, पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो। त्यामुळे झाडावरती कळ्या, फुले देखील ही जास्ती लागतात। त्याचबरोबर याचा तुम्ही झाडावरती जर स्प्रे केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड असेल तर ते निघून जाण्यासाठी देखील याचा चांगला फायदा होतो। मात्र जेव्हा ताक हे झाडांसाठी वापरतो तेव्हा ते थोडे जुने आणि आंबट असेच घ्यावे। मी हे ताक 15 दिवसापूर्वी जे बनवलेले होते ते 15 दिवस असेच ठेवून दिले, जेणेकरून याचा झाडांना चांगला असा हा फायदा होईल। आता या ताकाचा वापर आपण कीटकनाशक म्हणून करतो तेव्हा 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला फक्त 2 चमचे एवढा करायचा आहे। पाण्यामध्ये हे ताक व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ते एखाद्या गाळणीच्या किंवा जाळीदार कपड्याच्या साहाय्याने ते गाळून घ्यायचे, म्हणजे ताकामधील जे कण आहेत ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाहीत। अशा प्रकारे ताकापासून पाणी तयार करून त्याचा स्प्रे जर तुम्ही संपूर्ण झाडावरती व्यवस्थित केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड असेल तर ती निघून जाईल। त्याचबरोबर पाणी जे आहे ती हिरवीगार चमकदार होतील, पानांचा आकार मोठा होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होईल। मात्र जेव्हा तुम्ही या ताकाचा खत म्हणून झाडाला वापर करतात तेव्हा मात्र याचे प्रमाण थोडे वाढवावे, म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये साधारण 7 ते 8 चमचे एवढे ताक मिक्स करून ते तुम्ही खत म्हणून झाडाला वापरू शकता। झाडाच्या कुंडीतील माती देखील अशा प्रकारे हलवून मोकळी करावी, त्यामुळे आता पावसामध्ये जी कुंडीतील मातीमध्ये हा सतत ओलावा राहतो ती वरच्या बाजूची जी माती आहे ती थोडी कोरडी होईल, त्यामुळे झाडाच्या या मातीमध्ये बुरशी, कीड लागण्याचे प्रमाण हे कमी राहील। झाडामध्ये जर बुरशी, कीड लागली तर झाडाची वाढ होत नाही, तर त्यासाठी आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही वापर करू शकता। तर आज आपण आपल्या झाडासाठी या हळदीचा वापर करणार आहोत, कारण हळद देखील ही बुरशीनाशक, कीटकनाशक म्हणून छान काम करते। तर याचा वापर करताना एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीसाठी अर्धा ते पाव चमचा एवढी हळद ही मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, त्यामुळे
मातीमध्ये ही बुरशी कीड लागणार नाही. तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये जे ताक, हळद यासारख्या वस्तू असतात त्याचा तुम्ही खत म्हणून, त्याचबरोबर कीटकनाशक म्हणून जरी वापर केला तरी झाडावरती अशा प्रकारे खूप सारे नवीन फुटवे येऊन झाडाची चांगली वाढ होईल व आपले जे झाड आहे ते कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.